brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आणि अशी नाही झालीच पाहिजे, कशी नाही झालीच पाहिजे. विजय पवारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, जाणाऱ्या धमालला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. विजय पवारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, होत कशी नाही, होत कशी नाही. जोर से बोल अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, आगे से बोल अल्लाह बोल, पीछे से बोल अल्लाह बोल, दाएं से बोल अल्लाह बोल, बाएं से बोल अल्लाह बोल. अत्याचारी नराधम पवार के विरोध में अल्लाह बोल, अत्याचारी पवार के विरोध में अल्लाह बोल. क्या विजय पवारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, जाणाऱ्या धमालचं करायचं काय? खाली मुंडके बोल नहीं चिंगारी है, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आणि अशी नाही झालीच पाहिजे. विजय पवारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, जाणाऱ्या धमालला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. विजय पवारचं आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, होत कशी नाही, पाहिजे, वाट कशी नाही झालीच पाहिजे, यासाठी समाज झालीच पाहिजे, वाट कशी नाही झालीच पाहिजे. वर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती, त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे. ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका, पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्टी सांगत. आज 2च मुद्दे आहेत. जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं. शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे. आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात. माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा. आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये तर कमीत कमी अशा पद्धतीनं आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं. आज यांना ती भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्ध्वस्त होईल. मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिच्या आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपलं आणि आपण आत्महत्या करावी. आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं. आता 3 दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालंय तर हे तिघही आपल्याला आता या जगात दिसले नसते. पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू. पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर मागावी आणि कोर्टाने 2 दिवसाची पीसीआर द्यावी. माननीय कोर्टाला काही अधिकार आहे, पण पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर. जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झालेत. आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल. राज्याचे गृहमंत्री